आम्ही चाललोय रवी भाऊच्या मावशीच्या गावाला. ना संख्या भाऊ ना पेढे तिखट पोंगे आरोही काहीच नाही करत, घाबरू नको. आरोही त्याला रडायला लावती ना, आंबा दाखवती. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आता आपले रेग्युलर व्लॉग येणार आहे, सो डोंट वरी. खूप जण व्लॉग मिस करत होते, खूप जणांचे मी मेसेज बघितले इंस्टाग्राम वरती, कमेंट सेक्शन मध्ये की दादा व्लॉग येत नाही. बट आता रेग्युलर व्लॉग येतील. आणि आता आम्ही रवी भाऊ, जयराम भाऊ, आरोही, मी आणि संकेत आम्ही चाललोय रवी भाऊच्या मावशीच्या गावाला. असं सहज प्लॅनिंग झाली. तिथे एक मारुतीचं मंदिर पण आहे, दर्शनासाठी निघालोय आम्ही. आणि आता वाजले 11. आम्हाला तिथं पोहोचूच तर मला असं वाटतं 12, 12:30 किंवा जास्त वेळ पण होणार आहे. आणि मम्मी ना आज रेड कलर आहे ना, म्हणून आता रेड कलर घातलेला आहे. प्रत्येक दिवशी एक वेगवेगळे कलर असतात नवरात्रीचे, सो मी पण असं रेड टाईप नव्हतं माझ्याकडे, बट हे मरून कलर्स होतं ते घातले. बट आरोहीने प्रॉपर रेड कलरचा ड्रेस घातलाय. तर आता जयराम भाऊ, रवी भाऊ आणि मी चाललोय गाडी पुसायला, कारण गाडी ना खूप जास्त खराब झाली होती. आणि आता खूपच दिवसानंतर, जवळजवळ 8-9 दिवसानंतर आता गाडी निघते बाहेर. पहिल्या वेळेस नसते गाडी. तुम्ही का भाऊचं म्हणणं आहे, गाडी घेतल्यानंतर ते पहिल्यांदा बस उभी राहिली आणि पहिल्यांदा पुसू पण राहिले गाडी. लावून पुसा बरं का भाऊ गाडी. अरे रवीच्या हातात कपडा देणे. मग बस का भाऊ, यार भावासाठी शर्ट काढा गाडी पुसायला. घ्या ना कपडा आहे इथं इथं भेटला का? हो ते कशाला काढलं भाऊ. काही म्हणते. आणि गाडीतला शिंचन बघा ना, आम्ही दिल्लीवर आणला, किती क्यूट दिसतोय. तर गाडी वगैरे पुसून झाली आणि आता आरोही पण आली आहे लाल लाल ड्रेस घालून, कारण आज लाल कलर आहे. आता उद्या कोणता कलर आहे आरोही? उद्या मला नाही माहिती, बघून ठेव ना, तिच्याकडे सगळे कलर आहे. मी पण आता तसं तसं मॅच करायचा प्रयत्न करतो. आणि मी नंतर रवी भाऊला गाडी चालवायला देणार आहे. थोड्या वेळ मी चालवणार आहे, फक्त सीएनजी टाकूच तर, आणि एकदा संकेतला पिकअप करूच तर. मी निघालो तेवढं सागरचा फोन आला की घरी येतोय, पण त्याला म्हटलं आम्ही निघालोय, मला रस्त्यात भेटायले. तर आम्ही एका ठिकाणी थांबलोय. आता सागरला मी केलाय फोन, सागर इथंच येतोय भेटायला. आणि सागरने यायला कालच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलाय. चालला सागर सोबत. पिल्लू काय म्हणतं आपलं? गेलता का भेटायला? पिल्लूच्या नादात बायकोला भेटून येतो है ना रे. आता मी गाडी चालवायला ना रवी भाऊला दिलेलं आहे, कारण मी मस्त पैकी इकडे बाजूला बसू शकतो आणि गाणे लावू शकतो. आता संकेतला पहिले पिक करायचंय आणि त्याच्यानंतर सीएनजी टाकायचंय. आणि संकेतला ना 1000 वेळेस सांगितलेलं आहे ह्या साईडला थांबत जा, या इथं बघ बसायला जागा होती. आम्ही सीएनजी भरायला थांबलोय आणि आमच्या अख्ख्या गँगने आता गाडीच्या खाली उतरून घेतलेलं आहे, कारण आपण जेव्हा केव्हा गाडीमध्ये सीएनजी टाकतो ना तेव्हा सगळ्यांना उतरावं लागतं. इव्हन तो ड्रायव्हरला सुद्धा उतरून गाडीच्या बाहेर जावं लागतं. सीएनजीला ना एकदम भारी प्रेशर भेटलं, कारण आता सीएनजी लोड झालं होतं. जेवढं सीएनजीचं प्रेशर चांगलं ना, तेवढं गाडीमध्ये सीएनजी जास्त बसतं आणि गाडी चांगलं मायलेज देते अजून. ना संख्या भिडला भाऊ. सिंचन पण नाचतो आमचा बघा. आणि ना पहिले काहीतरी खाऊन घ्यावं लागणार आहे, म्हणजे प्रवासाला पण मजा येईल. मी पण उपाशी, कारण आम्ही घरून खाऊनच नाही निघालो, कारण भाऊ मस्त पैकी लवकर उठते, लवकर जेवण करून येते. आम्ही आरामशीर उठतो आणि मग उशिरा जेवण करतो. आम्ही ना आता आरोहीला भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी जेवायला थांबलेलो आहे. थोडंच दूर आहे मावशीचं गाव, तिथे गेल्यावर पण जेवण करायचंय, त्याच्यामुळे नॉर्मल खाऊन घेतोय, कारण आरोही एकदम खादाड खाऊ आहे. आता मस्तपैकी नाश्ता झालाय. आता पुढचा प्रवास एकदम सुखात करता येईल आणि गाणे तरी लावू देईल. आरोही म्हणतो ती गाणे नको लावू, माझं डोकं दुखतंय, मला भूक लागली, म्हणून तिला एकदा खाऊ घातलं. तर जयराम भाऊचा आहे ना मोबाईलच गेलाय हरवून, आणि तो मोबाईल आरोहीला पोलाय, पण ते तिकडं बघायला गेले दुकानात जिथं आम्ही खाल्लं तिथं. काही सिंचन निघून गेलाय हे बघा. आता आल्ला ठेवलेला आहे, घरी गेल्यावर डबल टेप लावावं लागणार आहे. मलाच म्हणून राहिली मी लपवला का म्हणे. कुठे हो जाऊ द्या, राहू द्या, हरवला तर हरवला. चला भाऊ. हा चला, हिला काय माहिती बटन तुटलेलं आहे. त्यांनी मला दाखवलं होतं त्याच दिवशी परवा. हा जाऊ द्या. कोणी म्हणजे भाऊ ना पेढे तिखट पोंगे. गावाकडे एक टपरी दिसली आम्हाला जाताना, तिथे तिखट पोंगे होते. लय दिवस झाले तिखट पोंगे आणि असे पेढे खायला. आता पेंडेफळ म्हणून मावशीचं गाव आहे, तिथं आम्ही आलेलो आहे. आणि इकडे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे, जिथं आपल्याला दर्शनासाठी यायचंय. पण त्याच्या पहिले आपल्याला मावशीच्या घरी जायचंय, बट आम्हाला रस्ताच कळत नाहीये, तर मावशी आता आता न्यायला. कुठे जायचं मावशी? रस्ता हुकलो ना आम्ही. कसं यायचं मग आता?
तर आता संकेत आणि रवी भाऊ तिकडे गाडी लावताय. जयराम भाऊ आरोय, मी आता आलोय मावशीच्या घरी. एकदा चपला बुट बाहेर काढून घेऊ. याचा वास आला बघ बट्ट्याचा. हा ना, इथपर्यंत आला. तुम्हाला इथं कंपनी नाही, कोणी बोर नाही होत का मग? काहीच नाही. मावशी मस्त बट्ट्या बिट्ट्या उकडून ठेवल्या काय, पापड बिपड? हे काय बाबू बरे बट्ट्या पापड खारे पोराव. हे का एक बैल तिकडं एक इकडं खाबर, एवढं दूर दूर खाबर बांधली जायला. संकेतानं आरोही वाटतं ते. हे दोघे असंच बांधते म्हणून दूर दूर ठेवावं लागतं यायला. एवढ्या नाही. जयराम कालच्या या शेंगा शेतात वाळू घालेले ना, शेतातच ठेवले, दररोज आणायचं नाही. शेंगा खायला भेटले गरीब लोक. रवी म्हणते मला एक नाव दिले काय, मिनी अंबानी. मिनी अंबानी, गरीबाचे अंबानी. आपल्यासाठी अंबानी. पैसा रुपये नाही बरं, पैसा. आहे ना, मावशीने बैल सोडून आणला. मावशी घाबरतच नाही डायरेक्ट. आणि त्याच्या पायाला बांधा रवी भाऊच्या. रवी भाऊच्या पायाला बांधून द्या ना. मग ते एकमेकाला कसं बांधतात? एकमेकाला भांडत असते. दिवशी मी धुतले त्यांना. बापरे, रवी भाऊ तुला कळाला. इकडे म्हणून राहिले. पप्पी घ्या त्याला. त्याला सोडलं की चाल म्हणलं की निघतो. हे पण जयराम भुले डेअरिंग बाजू डायरेक्ट. आता घाबरतो थोडा. घाबरतो कमी. अरे काहीच नाही करत, घाबरू नको. कधी भेटेल का? भाऊला लय माहितीये बैलायचं कसं काय पकडायचं कसं नाही. बैल व्यापारी आमच्या घरी. हो का, हा चक्कर मारू राहिला गोल 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 गोल. तुम्ही याला घेतलं त्याला नाही घेतलं. मारायला लागले शिंग पकडतात ना. ए ते काय स्टँड आहे का तिथे? ते व्हिडिओ बघ तिथे लाल कपडा फडकवल्यावर शिंग पकडते ते थोडी ते याची येसन पकडत असते. नाकात घातलेली ती पकडता ना. त्याला राग आला होता, त्याला घेतलं नाही तर त्याला घेतलं, याला नाही घेतलं. ते असं ओढलं की ते शांत बसतं, म्हणजे त्याला दुखतं ना म्हणून. ते आकळते. हा इथं बाहेर मस्त पैकी शेंगा बाजू, इथं टेन्शनच नाही. पाणी घेतलं का त्यांना? काड्या करायची. एकच कागद लागेल त्याला. जयराम भुया ठिकाणी आग लावताना, काड्या लावताना आपलं ते डायलॉग घेण्याचा कोणता, चिकन बनवताना आपण करेल या सगळ्यांनी. मग हा आमकडे कोण लावली शेवटी? एका गाडीत ती आमकडे चष्मा कोणा टापले? नंबर वाला आहे. अरे त्यानं 1200 रुपयाची खरंच वॉच घेतली ती. ऍपलची पण हा मग ते इम्पॉर्टंट आहे फक्त असं आहे. इम्पोर्टेड हे पाहिजे त्याच्यामध्ये किती छिद्र नाही पण आमची इम्पॉर्टंट आहे भाऊ. Important आहे ना आमची. आगून आग लागली तर पॅन्ट जायची जळून पुढं. औषणी शेंगा वगैरे टाकून दिलं त्या याच्यात मस्त. नंतर शेंगा खाऊ नुसतं आयते खाऊ राहिले जा ना ते. मेच पेटलं ते. हा मीच पेटलं म्हणे. काड्या लावायला expert. काड्या लावायला एक्सपर्ट आहे फक्त. तुमचा पद हो गए. एवढी मोठी खरंय तू म्हणलं खरंय खायचं काम करून. अरे ते इस्तू इथं गरम होतं तिथं. मस्त लागतं अरू ये ना खायला. 2 मिनिट थांबा. मावशी झाडू जा तिकडे येस तो उडेल ना तू. हे बसायला लोक पाहतील. मग शेंगा खायला. I know you feel like you want me, and I guess in a way you do. संकेत आहे ना, आम्ही आता लुडो खेळला. संकेत इतका घाण हारला, तिन्ही वेळेस संकेत हारला. आणि आम्ही बोली केली होती जो हारेल तो डान्स करेल. शट अप. ते पण ओढणी घेऊन. गाडी समोर. हा ओढणी घेऊन टॅक 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 भाऊ आपलं सोन्या टिली म्हणा म्हणा ना. डनकडन 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 डनकडन. संख्या 2-4 फोटो काढून घेऊ. पापडी झाडल्या असते गेले असते बरं का भाऊ, तुम्ही फेकून दिला असतं तुम्हाला इथं. गाडीची पूजा वगैरे केली आणि आता आम्ही चाललोय मारुतीचं दर्शन घेण्यासाठी. दक्षिणमुखी मारुतीचं इकडे समोरच मंदिर आहे, मावशीच्या एक्झॅक्ट घराच्या समोर आहे डायरेक्ट.
मंदिराचा परिसर एकदम मस्त आहे, बट शांतता आहे. बसा ना थोड्या वेळ. गावात शांत आहे सगळं ते. हा गावात कोणी पण नाही. आणि सगळे दिवसा कसे कामाला जाते ना, संध्याकाळी येते घरी आता इथून पुढे चालू होईल ना यायला घरी. घरी. हा आणि मंदिराच्या बाजूला झेडपीची शाळा आहे इकडच्या साईडला. आता काय तुमचं मावशीने लय मोठं वाहन दिलं बा, आता टेन्शन नाही. दाढी दुडी काय दिलं मावशी? ते मटकी आणि काय मटकी आहे, मोरी आहे. आणि ते डिग्गी फुल झाली आता. आणि मावशीने ना गोणी भर शेंगा दिल्या, डायरेक्ट शेंगा खायचं ताणच नाही आता. आणि भाजलेल्या शेंगा पण दिल्या परत. आरोहीचं त्यांचं लय पोट फुगलं होतं बट्ट्या खाऊन खाऊन, तर ते येत आहे पै पै तिकडून. तोपर्यंत आम्ही आता गाडी घेऊन जातो. मी थांबा इथं शेंगा काढायला. नाही ना राहिलेलं आहे मोठे अजून. जोडायला राहू का काढायला राहू? जोडायला राहा, काढायला राहा. या मग परत. हा चला मावशी, बाय हो बाय. बाय बाय करायला पोरा येतो. बाय. पोहोचल्यावर फोन करतो. आणि एकदम भारी वाटलं आम्हाला. डायरेक्ट भाऊचे सगळे नाते ढापले मी. भाऊला तेवढं विचारत नाही, तेवढं सगळे आम्हाला विचारते. मामा पास जाएंगे ना. आता मामाच्या त्यांच्या मामाच्या गावाला चाललोय. आता मामाला सरप्राईज द्यायचंय डायरेक्ट जाऊन. मामा भाऊला चांगले पूर्ण प्रकारे ओळखता. I didn't ever want to see you cry. Let me know that was the reason why it's over. You live a lie. जयराम भाऊच्या आजीला भेटायला आलोय आम्ही. गाडी आली तर आरोही की तिकडची सायकल बाजूला घ्यायला गेली. कुठे पहिलवान आरोही मामाच्या गावाला आलोय. आणि हे रविभूच्या मामाचा मुलगा मुर्गा 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 मुर्गा. आपण एकदा यात्रेच्या वेळेस इथं आलो होतो, तेव्हा इकडे विहीर आहे ना, तिकडे आंघोळ केली होती. रविभू, जयराम भाऊ, आम्ही सगळ्या गँगने. आरोही त्याला रडायला लावती ना, हंबा दाखवते. सगळे आता मस्त बाहेर बसलेलो. इकडे मामा आले. कुठे गेल मामा? तुला वाटलं तर काय मी येणार आहे? नाही मला म्हणलं ये ना आज. मामाला वाटतं पुरी बीर मारतो काय म्हणून मामा फोन उचलत नाही लवकर. कुठे पार्टी मग? आता काय, आता नवरात्र आहे, आता जमत नाही. फायद्यात लग तुम्ही. मग आज नवरात्र वाचलो ना आज. हा मनुदेवीचं मंदिर इथं गावात. मी आलेलो इथं यात्रेला. तर काही आम्ही ना मस्तपैकी आता जयराम भाऊच्या ताईला पण भेटलो वैजापूरला. आम्ही सगळ्यांना भेटत चाललोय. आणि इतकं उशीर 9:39 झालंय आम्हाला घरी पोहोचता 10 10:30 होणार आहे. आणि आरोईला इथे सीएनजी दिसलंय. भाऊ एकदा आपण सीएनजी फुल करून घेऊ. घरी येता येत ना, मला वाटलं होतं 10 10:30 11 होतील, बट हे बघा 11:56 12 वाजले तरी पण अजून घरी पोहोचलो नाही. घरी पोहोचूच तर 12:30 होता. आता संकेतला ड्रॉप केलंय, त्याच्यानंतर रवी भुला आणि जयराम भुला ड्रॉप करायचंय. फायनली आता घरी आलोय आणि आता खूप जास्त भूक लागली आहे. सो मम्मीने थोडी खिचडी ठेवली होती, खिचडी वगैरे खाऊन घेतो. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. दिवसानंतर आपला ब्लॉग बघताय तर प्लीज तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.